नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण समासाचा अभ्यास करत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समासाचे 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास। या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रकार जो आहे समासाचा बहुर्वी समास या समास प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं होतं। तत्पुरुष समासामध्ये सामासिक शब्दातील दुसरं पद महत्त्वाचं होतं। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची होती, तर बहुर्वी समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो। म्हणजे त्याची व्याख्या अशी होते, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या 2 पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, तेव्हा बहुर्वी समास होतो। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुर्वी या शब्दाचा अर्थ मी आपल्याला सांगतो। बहु म्हणजे पुष्कळ, रवी या शब्दाचा अर्थ होतो तांदूळ किंवा धान्य, आणि बहुर्वी या शब्दाचा अर्थ होतो धान्य संपन्न गृहस्थ म्हणजे शेतकरी। आपल्याला या बहुर्वी नावात देखील लक्षात येईल की बहु म्हणजे पुष्कळ आणि वी म्हणजे तांदूळ। या पुष्कळ आणि तांदूळ या दोन्ही पदांना आपण महत्त्व देत नाही किंवा हे दोन्ही अर्थ घेत नाही, त्याच्याऐवजी शेतकरी असा तिसराच अर्थ आपण घेतो। आणि या समासामध्ये जो सामासिक शब्द असतो त्यातील दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात, तिसऱ्याच पदाचा बोध होतो। हे आपल्याला उदाहरणावरून लक्षात येईल। बघा, इथे उदाहरण म्हणून सामासिक शब्दाने त्याचा विग्रह करून मी दाखवलेला आहे। पहिला शब्द आहे सहाध्यायी। विग्रह होतो त्याचा सोबत अध्ययन करतो असा तो। कोण? मित्र। त्या मित्राचं काही नाव असू शकतं। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कृष्णा असं नाव त्याच्यामध्ये दिलेलं आहे। इथे सहा आणि अध्याय म्हणजे सह सोबत, अध्यय अध्ययन करणारा, ही दोन्ही पद महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध झाला म्हणजे तो मित्र, त्याचं काही नाव असू शकतं। या तिसऱ्या पदाचं ते काय आहे? विशेषण आहे। म्हणजे आपल्या व्याख्येत आपण बघितलं की जे तिसऱ्या पदाचा आपल्याला जो बोध होतो ना, त्या तिसऱ्या पदाचं ते सामासिक शब्द विशेषण असतं। बघा, मित्र, कोणता मित्र? जो सोबत अध्ययन करतोय तो, सहाध्यायी। किंवा दुसऱ्या शब्दात आपल्याला पटकन लक्षात येईल। बघा, सामासिक शब्द आहे नीरव। यातलं पहिलं पद आहे नी आणि दुसरं पद आहे रव। त्याचा विग्रह होतो अजिबात रव। रव म्हणजे आवाज, अजिबात आवाज नाही जिच्यात अशी ती, म्हणजे काय? शांतता। इथे नी आणि रव हे 2 पद आहेत। या 2 पदांचं आपल्याला अर्थाच्या दृष्टीने महत्त्व नाहीये, तर त्याच्याऐवजी आपण तिसरं पद घेतो। त्या शांततेबद्दल ते आहे। आणि शांतता हा जो तिसरं पद आपल्याला बोध झालेला आहे तिसऱ्या शब्दाचा, तर त्याचं विशेषण आहे। बघा, सामासिक शब्द शांतता कशी आहे? नीरव। म्हणजे शांतता या शब्दाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द जो आहे नीरव, ते त्याचं विशेषण आहे। पुढचं बघा, दशमुख। विग्रह होतो त्याचा 10 मुखे आहेत ज्याला असा तो। म्हणजे ते दश हे पहिलं पद आहे, मुख हे दुसरं पद आहे। या दोन्ही पदांना आपण महत्त्व देत नाही, त्याच्याऐवजी रावण हे जे तिसरं पद आहे त्याचा आपल्याला अर्थ अपेक्षित असतो। आणि रावण या शब्दाचं दशमुख हे काय आहे? विशेषण आहे। रावण कसा आहे? दशमुख आहे। म्हणजे आपल्याला इथे बहुर्वी समासाची व्याख्या पूर्ण कळते। ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या 2 पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, तेव्हा त्याला आपण बहुर्वी समास असे म्हणतो। मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच सामासिक शब्दाचा विग्रह बदलला असता समासाचा प्रकार देखील बदलतो। आणि असं होत असल्यामुळेच बऱ्याच जणांना समास हा प्रकार फार कठीण वाटतो। त्याचं कारण असं आहे की तुम्ही विग्रह कसा करता हे फार महत्त्वाचं आहे, आणि हा विग्रह अर्थाच्या दृष्टीने करणं फार गरजेचं असतं। बघा, या उदाहरणांवरून तुम्हाला पटकन कळेल। सामासिक शब्द दिलेत काही, मी त्यांचा विग्रह करून दाखवलेला आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने केला तर समासाचा प्रकार बदलतो ते। उदाहरणार्थ दशमुख हे मगाचंच उदाहरण आपण घेऊया। 10 मुखे आहेत ज्याला असा तो, असा विग्रह केला तर समासाचा प्रकार होतो बहुर्वी समास। पण या सामासिक शब्दाचा
10 मुखांचा समूह असाही आपल्याला विग्रह करता येऊ शकतो. पण असा विग्रह केला तर तो द्विगु समास. दुसरा शब्द बघा, नीलकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असा विग्रह केला तर बहुव्रीही समास. म्हणजे दोन्ही पद महत्वाची नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. नीलकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. पण त्याचा विग्रह जर आपण निळा असा कंठ एवढाच केला तर तो कर्मधारय समास प्रकार होईल. तेच गैरहजर, हजेरी शिवाय असा विग्रह केला तर तो अव्ययी भाव समास. कारण गैर हे उपसर्ग लागलाय अगोदर आणि अर्थाच्या दृष्टीने त्याला महत्व जर दिलं तर अव्ययी भाव समास. पण त्याचा विग्रह हजर नसलेला असा जर केला तर ते नय तत्पुरुष समासाचं उदाहरण होईल. दुसरं पद इथे अर्थाच्या दृष्टीने महत्वाचं, पण पहिलं नकार दर्शवणारं आहे असा त्याचा अर्थ, म्हणून त्याला नय तत्पुरुष समास. आणखी एक उदाहरण बघा, असत्य. सत्य नसलेले असा विग्रह केला तर ते नय तत्पुरुष समासाचं उदाहरण. पण नाही सत्य ज्यात असे ते म्हणजे काय, भाषण. यातला अ आणि सत्य या दोन्ही पदांना महत्व नसून त्या भाषणाबद्दल बोलायचं आहे तर तो नय बहुव्रीही समास होतो. मित्रांनो, मी तुम्हाला नय बहुव्रीही असं म्हटलंय, यावरून आपल्या लक्षात येईल की बहुव्रीही समासाचे देखील काही पोट प्रकार आहेत. अर्थात हे आपल्याला 12वीच्या वर्गामध्ये अभ्यासायचे नाही आहेत, परंतु आपल्या माहिती करता मी ते तुम्हाला इथे सांगून ठेवतो. पहिला 4 प्रकार पडतात बहुव्रीही समासाचे देखील. पहिला प्रकार आहे विभक्ती बहुव्रीही समास. विग्रह करताना हा जो सामासिक शब्द असतो त्याचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येतं. उदाहरणार्थ गजानन हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह होतो गजाचे आहे आनन ज्याला तो, म्हणजे गणपती. आनन म्हणजे तोंड, गज म्हणजे हत्ती. आता गज आणि आनन ही 2 पद आहेत. या दोन्ही पदांना आपण अर्थाच्या दृष्टीने महत्व देत नाही, त्याच्याऐवजी गणपती हा आपल्या तिसऱ्या शब्दाचा आपल्याला बोध होतो. तर इथे ज्याला हा शब्द मी रेड किंवा लाल रंगामध्ये दाखवलेला आहे. त्याचं कारण आहे की वरती मी असं म्हटलंय विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते, ते हे संबंधी सर्वनाम आहे ज्याला. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, विग्रह करताना कोणता विभक्ती प्रत्यय लागलाय यावरून त्या विभक्तीचे प्रकार देखील त्याला नोंदवता येतात. म्हणजे द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास, तृतीय विभक्ती बहुव्रीही समास, चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास, पंचमी विभक्ती बहुव्रीही समास, षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास, सप्तमी विभक्ती बहुव्रीही समास असेही आपल्याला म्हणता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर मी मुद्दा म्हणून तुम्हाला फक्त सांगतो. उदाहरणार्थ शब्द दिला मी प्राप्त धन, तर त्याचा विग्रह होईल प्राप्त आहे धन ज्यास स हा प्रत्यय लागला म्हणजे तो द्वितीयचा प्रत्यय आहे, म्हणून त्याला द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणता येईल. किंवा दुसरं उदाहरण देतो, कृत कार्य. कृत आहे कार्य ज्याने तो, ज्याने या संबंधी सर्वनामाला ने हा प्रत्यय लागलाय तर तो आहे तृतीयेचा, म्हणून त्याला तृतीय विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणू शकतो. किंवा आणखी एक शब्द देतो पुढचा, चौकोन. 4 आहेत कोण ज्याला तो, ज्याला त्यातला ला प्रत्यय लागला म्हणजे चतुर्थीचा प्रत्यय लागला म्हणून चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास असंही म्हणता येईल. किंवा निर्धन, निर्गत म्हणजे गेले आहे धन ज्याच्यापासून तो, पासून ज्याच्यापासून, ज्याच्या या संबंधी सर्वनामाला पासून हा प्रत्यय लागला आणि पासून म्हणजे ऊण हुण, तर इथे तो शब्दयोगी अव्यय नसून तो शब्दयोगी अव्यय हा विभक्तीचं काम करतो पंचमीच्या, म्हणून त्याला पंचमी विभक्ती बहुव्रीही समास असंही म्हणता येईल. पुढचा लंबोदर. लंब आहे उदर ज्याचे तो, लंब म्हणजे मोठे, मोठे आहे उदर ज्याचे तो, ज्याचे चे प्रत्यय लागला, षष्टीचा प्रत्यय लागला त्या संबंधी सर्वनामाला बघा, म्हणून त्याला षष्टी विभक्ती बहुव्रीही समास असंही म्हणता येईल. सप्तमी. सप्तमीचं मी उदाहरण तुम्हाला देतो, भीमादी. भीम आहे आदी ज्यात ते म्हणजे कोण, पांडव. इथे ज्यात तया सप्तमीचा प्रत्यय लागला बघा, म्हणून त्याला सप्तमी विभक्ती बहुव्रीही समास असंही म्हणता येईल. याचं आणखी एक उदाहरण देईल तुम्हाला, गंमत म्हणून वाटेल बघा. आपण नेहमी वापरणारा शब्द नाक. आता आपल्याला नाक शरीराचा अवयव म्हणून माहिती आहे, पण नाक या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? त्याचा अर्थ आपल्याला असा होतो नाही अक. अक म्हणजे दुःख, ज्यात तो, नाही अक ज्यात तो कोण, स्वर्ग. म्हणजे नाकाला स्वर्ग असंही म्हणता येतं, लक्षात ठेवा. तर हे आपल्याला या सप्तमीचं ते उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त या विभक्ती बहुव्रीही समासाचे आणखी 2 उपप्रकारही पडतात, ज्याला समानाधिकरण बहुव्रीही समास
आणि व्यधिकरण बहुव्रीही समास असे दोन प्रकार मांडता येऊ शकतात. एक गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो. समजा समानाधिकरण बहुव्रीही समास कधी होतो? जेव्हा त्या सामासिक पदाचा विग्रह एकाच विभक्तीत होतो, म्हणजे जसं कर्मधारयामध्ये होतो तसा. पण इथे या दोन्ही पदांच्या ऐवजी तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि कर्मधारयामध्ये मात्र तिथे आपल्याला दुसऱ्या पदाला महत्त्व दिलेलं असतं. बघूया आपण त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो समानाधिकारांचं. भक्त प्रिय असं जर उदाहरण घेतलं तर भक्त आहे प्रिय ज्याला तो देव, म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध झाला देव. आणि इथे भक्त प्रिय हे जे दोन पद आहेत त्याला कुठलाही प्रत्यय लागला नाही बघा. भक्त आहे प्रिय ज्याला तो. याचं आणखी उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. जितेंद्रिय, जित, जित म्हणजे जिंकलेली, जित आहेत इंद्रिय ज्याने तो म्हणजे मारुती. याला आपण समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हणू शकतो. आणि याचा दुसरा प्रकार म्हणजे व्याधिकरण. आता व्यधिकरण बहुव्रीही समासाचं उदाहरणामध्ये काय होतं नेमकं? विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न किंवा वेगवेगळे विभक्ती प्रत्यय लागून येऊ शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर पद्मनाभ. आता पहिलं पद आहे पद्म, दुसरं आहे नाभ, पण त्याचा विग्रह होईल पद्म आहे नाभीत. नाभीत म्हणजे बेंबीत ज्याच्या तो कोण? विष्णू. आता इथे नाभी या शब्दाला त हा विभक्ती प्रत्यय लागला, पद्मला काही लागला नाही. दुसरं उदाहरण सांगतो चक्रपाणी. त्याचा विग्रह होईल चक्र आहे पाणीत. पाणीत म्हणजे हातात. चक्र आहे ज्याच्या हातात तो कोण? विष्णू. आता लक्षात ठेवा पाणी या शब्दाला त पाणीत म्हणजेच हातात त हा विभक्ती प्रत्यय लागला आणि चक्रला मात्र काही लागला नाही. तर याला व्यधिकरण बहुव्रीही समास असंही म्हणतात. अर्थात तो अभ्यासाचा भाग आपल्या नाहीये, परंतु एक जास्तीची माहिती म्हणून मी तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण विभक्ती बहुव्रीही समासाच्या दुसऱ्या पोट प्रकाराकडे जाऊया. दुसरा समासाचा प्रकार त्याचा आहे नय बहुव्रीही समास. अगदी आपल्या नय तत्पुरुष सारखंच आहे यात देखील. पहिलं पद नकारदर्शक असतं. उदाहरणार्थ निरस, नाही रस ज्यात ते काव्य. तिसऱ्या पदाचा बोध झाला आणि हे नकार दर्शवणारं पहिलं पद आहे, म्हणून याला नय बहुव्रीही समास असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे सह बहुव्रीही समास. त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे पहिलं पद हे सह, स, सा अशी अव्यय असतात व हा सामासिक शब्द विशेषण असतो नेहमी. उदाहरण द्यायचं झालं तर सादर. सा हे पहिलं पद आहे आणि आदर हे दुसरं. बघ विग्रह होतो आदराने सहित असा जो, म्हणजे काय? नमस्कार. या तिसऱ्या पदाचा बोध झाला. पण यातलं पहिलं पद सा आहे. तसंच दुसरं उदाहरण देऊन सांगितल्यानंतर पटकन कळेल. सहकुटुंब, कुटुंबाने सहित असा जो, म्हणजे तिसरं पद होतं गृहस्थ. आणि यातलं सामासिक शब्दातलं पहिलं पद जे आहे ते सह, म्हणून याला सह बहुव्रीही समास असंही म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार जो आहे तो आहे प्रादि बहुव्रीही समास. यातलं पहिलं पद आहे प्र, परा, अप, सु, वि असे उपसर्ग असतात. उदाहरणार्थ पराधीन, यातलं पहिलं परा पद आहे आणि अधीन हे दुसरं पद आहे. तर याचा विग्रह होतो दुसऱ्याच्या अधीन आहे असा जो, म्हणजे परतंत्र किंवा कैदी वगैरे असा आपल्या तिसऱ्याच पदाचा बोध होऊ शकतो. मित्रांनो, बहुव्रीही समासाचे हे पोट प्रकार आहेत. अभ्यासाला आपल्याला आता सध्या नाही आहेत. आपल्याला फक्त बहुव्रीही समास सामासिक शब्दावरून आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि म्हणून बहुव्रीही समासाची काही उदाहरणं मी आपल्याला इथे देतो आहे. ती नीट लक्षात घ्या. निष्कलंक याचा विग्रह होईल नाही कलंक ज्याला अशी ती व्यक्ती, नाही का? ज्याला संबंधित सर्वनाम आहेत त्याला ला प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे विभक्ती बहुव्रीहीमध्येच जातं. अर्थात तुम्हाला ते सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर का सामासिक शब्द दिला तर त्याचा विग्रह करून दाखवावा लागेल किंवा विग्रह करून दाखवलेला असेल तर त्याचा सामासिक शब्द ओळखावा लागेल. एवढंच आहे. तुम्हाला त्याचे पोट प्रकार नाही आहेत, फक्त ते जास्तीची माहिती म्हणून मी इथे समजावून सांगितलेले आहेत. पुढचं उदाहरण बघा. निष्प्राण, निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो देह किंवा प्रेत, कुठलाही तिसरा अर्थ आपल्याला मिळू शकतो. निरस, नाही रस ज्यात ते काव्य, याचं उदाहरण यापूर्वीच मी घेतलेलं आहे. सप्रमाण, प्रमाणासह आहे जे ते मिश्रण किंवा आणखी काही गोष्ट त्याच्यातून आपण अर्थ घेऊ शकतो. वाक्यात कशा अर्थाने वापरला येतो सामासिक शब्द यावरती तो विग्रह अवलंबून असतो. उदाहरणार्थ गोपाल, जो गायी पालन करतो असा तो
गवळी किंवा गुराखी काहीही आपण अर्थ घेऊ शकतो. मीनाक्षी माशासारखे, मीन म्हणजे मासा, मीनाक्षी या शब्दाचा विग्रह होईल माशासारखे आहेत डोळे जिचे, अशी ती. ही एक देवता आहे, त्या देवतेचा आपल्याला बोध होतो. षडानन, षड म्हणजे सहा, आनन म्हणजे तोंड. सहा आनन आहेत ज्याला असा तो, म्हणजे कार्तिक स्वामीला 6 तोंड होती असा उल्लेख आहे आणि इथे त्यालाच आपण तो शब्दप्रयोग वापरतो. आणि तुमच्या लक्षात येईल की कार्तिक स्वामी हा जर तिसरा आपण बघितला तर त्या तिसऱ्या शब्दाचं सामासिक शब्द काय आहे? विशेषण आहे. कार्तिक स्वामी कसा आहे? षडानन, म्हणजे त्याला 6 मुखे आहेत. मित्रांनो, इथे आपला समास हा प्रकार पूर्ण शिकून झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बहुव्रीही समास हाही शिकून घेतलेला आहे. मात्र एकूण समास या प्रकारामध्ये पहिल्या व्हिडिओपासून आत्ताच्या 6व्या व्हिडिओपर्यंत आपण जर नीट अभ्यास केला असेल तर काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठळकपणे लक्षात येतात, त्या मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं म्हणजे द्वंद्व व तत्पुरुष समास असलेले जे शब्द आहेत ते नामे किंवा विशेषणे असतात, हे आपल्या नीट लक्षात येईल. त्यानंतर अव्ययीभाव समास असलेला शब्द हा क्रियाविशेषण असतो. तो क्रियाविशेषण नसेल तर तो अव्ययीभाव समास म्हणून वापरण्यात येणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात येते, बहुव्रीही समास असलेला शब्द विशेषण असतो, ते आत्ताच आपण शिकलेलो आहे. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट लक्षात येते, कोणत्याही सामासिक शब्दाचे लिंग व वचन दुसऱ्या पदावरून ठरवतात. आता हे नीट लक्षात घ्या. उदाहरण दिलंय मी, साखरभात हा सामासिक शब्द आहे आणि साखरभात या शब्दाचं लिंग ओळखायला जर सांगितलं तर ते पुल्लिंग का? कारण दुसरं पद भात याचं लिंग पुल्लिंग आहे. साखर हे स्त्रीलिंगी आहे परंतु भात हे पुल्लिंगी आहे आणि भात हे दुसरं पद आहे, म्हणून साखरभात या सामासिक शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायला सांगितलं तर ते पुल्लिंग. ते दुसरं उदाहरण देऊन पटकन कळेल बघा. पुरणपोळी, पुरण हे नपुंसकलिंगी आहे, पोळी हे स्त्रीलिंगी आहे, परंतु पुरणपोळी हा शब्द जर सामासिक शब्द घेतला आणि त्याचं लिंग जर ओळखायची वेळ आली तर दुसऱ्या पदाचं जे लिंग आहे ते त्या पूर्ण सामासिक शब्दाचं असतं, म्हणजे पुरणपोळी या शब्दाचं लिंग काय होतं? स्त्रीलिंग. वचनाच्या बाबतीत देखील तसंच आहे. उदाहरणार्थ डाळ वांगे, यातलं पहिलं पद डाळ आहे, दुसरं पद वांगे आहे, पण डाळ हे एक वचनी आहे आणि वांगे अनेक वचनी आहेत, तर इथे अनेक वचन असं आपण दिलंय, डाळ वांगे. मित्रांनो, म्हणजेच सामासिक शब्दाचं लिंग किंवा वचन हे त्याच्या दुसऱ्या पदावर ठरत असतं. आणि मित्रांनो, शेवटची एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, एकाच सामासिक शब्दाचा विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. अशा वेळी अर्थास अनुसरून विग्रह करावा, कारण तो सामासिक शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे वाक्यामध्ये त्यावरून त्याचा विग्रह कोणत्या प्रकारामध्ये होतो ते निश्चित ठरवता येत असते. इथे आपला समास हा प्रकार संपलेला आहे. यानंतर आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या पाठाच्या निमित्ताने. तोपर्यंत धन्यवाद.